4G आणि 5Gच्या फास्ट इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या या युगात आपण खूप काही काम सोपे होताना पाहिले आहेत. आज ऑनलाईन बँकिंग, तिकीट बुकिंग, बिझनेस ऑपरेशन, गव्हर्मेंट ॲक्टिव्हिटीज, कम्युनिकेशन, एंटरटेनमेंट आणि अगदी एज्युकेशनपर्यंतच्या गोष्टी आपण सहजतेने इंटरनेटच्या आणि टेक्नॉलॉजीच्या मदतीने पूर्ण करत आहोत. आणि आजच्या काळात इंटरनेटशिवाय आणि कम्प्युटर, मोबाईलशिवाय ही कामे पूर्ण करण्याचा आपण विचारही करू शकत नाही. ते खूप अवघड वाटेल. इंटरनेटने संपूर्ण जग जोडले आहे आणि जसजसे टेक्नॉलॉजी डेव्हलप होत आहे तसतसे ते वाढत जात आहे. त्यासोबतच नवनवीन वेबसाईट, ॲप कनेक्टिव्हिटी जीवन अजून सुलभ बनवत आहेत. हे असे डिजिटल वर्ल्डचे वेब आहे ज्याचा अनंत काळापर्यंत अंत दिसत नाही आणि म्हणूनच हे सेक्टर फ्युचर पर्स्पेक्टिव्हने अनेक लोकांना आकर्षित करते. चला जाणून घेऊ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी संबंधित करिअर ऑप्शन्सबद्दल. IT सेक्टर कम्प्युटर प्रोग्रामर्स, सिस्टम ॲनालिस्ट आणि नेटवर्क इंजिनियर्स सहित प्रोफेशनलच्या वाईड रेंजला रोजगार देते, जे बिझनेस आणि अदर ऑर्गनायझेशनच्या रिक्वायरमेंट पूर्ण करणारे टेक्नॉलॉजी सोल्युशन डेव्हलप करण्यासाठी आणि ॲडव्हान्स करण्यासाठी तसेच मेंटेन करून ठेवण्यासाठीही एकत्र काम करतात. IT सेक्टरमध्ये कम्प्युटर सिस्टीम आणि त्याच्याशी रिलेटेड सर्व्हिसेस पुरवणाऱ्या इंडस्ट्रीजचा समावेश होतो, जसे की नेटवर्क स्टोरेज, सिक्युरिटी डेव्हलप करणे, इम्प्लिमेंट करणे आणि मेंटेन करणे यासारख्या सेवा त्या इंडस्ट्रीज पुरवतात. यामध्ये कम्प्युटर हार्डवेअर तसेच सॉफ्टवेअर डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपन्या तसेच कन्सल्टिंग आणि सॉफ्टवेअर यासारख्या IT सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणाऱ्या कंपन्या यांचा समावेश होतो. IT सेक्टर विविध सेक्टरमधील ऑर्गनायझेशन आणि इंडस्ट्रीजचा डेटा इफेक्टिव्हली मॅनेज आणि प्रोसेस करण्यासाठी तसेच कम्युनिकेट आणि कोलॅबरेशनसाठी सपोर्ट प्रोव्हाइड करण्यात इम्पॉर्टंट रोल बजावते. IT सेक्टर वर्क एरिया डेव्हलपमेंट यात सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन आणि सिस्टम डिझाईन, क्रिएट, टेस्ट आणि मेंटेन करणे येते. डेव्हलपमेंटचे जॉब एक्झाम्पल बघितले तर त्यात या प्रकारचे जॉब्स आपल्याला दिसतील. नेटवर्क अँड सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन यामध्ये कम्प्युटर नेटवर्क आणि सिस्टम डिझाईन करणे, इन्स्टॉलेशन आणि मेंटेनन्स या प्रकारचे काम येते. जर आपण नेटवर्क अँड सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशनचे जॉब एक्झाम्पल बघितले तर अशा पद्धतीचे जॉब तुम्हाला दिसतील. डेटा मॅनेजमेंट यामध्ये डेटाबेस आणि डेटा सिस्टीम डिझाईन, इम्प्लिमेंटेशन आणि मेंटेनन्स येते. जर आपण डेटा मॅनेजमेंटचे जॉब एक्झाम्पल बघितले तर या प्रकारचे जॉब तुम्हाला दिसतील. सायबर सिक्युरिटी यामध्ये हॅकिंग आणि व्हायरससारख्या सायबर थ्रेटपासून कम्प्युटर सिस्टीम्स, नेटवर्क आणि डेटाची सुरक्षा करणे हे येते. सायबर सिक्युरिटी जॉब एक्झाम्पल बघितले तर त्यात या प्रकारचे जॉब तुम्हाला दिसतील. टेक्निकल सपोर्ट यामध्ये आपल्याला कम्प्युटर सिस्टीम किंवा सॉफ्टवेअर प्रॉब्लेमला सामोरे जाणाऱ्या युजर्सला असिस्ट करणे अशा पद्धतीचे काम दिसेल. टेक्निकल सपोर्ट्सचे जॉब एक्झाम्पल बघितले तर त्यात या प्रकारचे जॉब तुम्हाला दिसतील. वेब डेव्हलपमेंट यामध्ये वेबसाईट डिझाईन करणे, तयार करणे आणि मेंटेन करणे हे येते. जर आपण वेब डेव्हलपर जॉबचे उदाहरण बघितले तर अशा पद्धतीचे जॉब्स तुम्हाला दिसतील. बिझनेस ॲनालिसिस यामध्ये एफिशियन्सी आणि प्रोडक्टिव्हिटी सुधारण्यासाठी बिझनेस ॲनालिस्ट आणि सोल्युशन डेव्हलप करणे येते. जर आपण बिझनेस ॲनालिसिसचे जॉबचे एक्झाम्पल बघितले तर अशा पद्धतीचे जॉब तुम्हाला दिसतील. फ्युचर ऑफ IT सेक्टर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगसोबत ऑटोमेटेड प्रोसेस, डेटा ड्रिव्हन डिसिजन घेऊन आणि एफिशियन्सी एन्हान्स करून भरपूर इंडस्ट्रीजमध्ये रिव्हॉल्युशन होताना दिसेल. सेल्फ ड्रायव्हिंग कारपासून पर्सनलाइज हेल्थ केअरपर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग टेक्नॉलॉजीच्या फ्युचरला आकार देईल. इंटरनेट ऑफ थिंग्स IoT डिव्हायसेस पुढेही वाढत राहतील. घरगुती डिव्हायसेसपासून ते इंडस्ट्रीयल मशिनरीजपर्यंत सर्व काही इंटरनेटशी जोडलेले राहील. डिव्हायसेसचे एकमेकांशी जोडलेले नेटवर्क स्मार्ट घरे, स्मार्ट शहरे आणि एफिशियंट रिसोर्स मॅनेजमेंट सक्षम करेल. 5G नेटवर्क रोलआउटमुळे फास्ट इंटरनेट स्पीड, कमी विलंबता आणि अधिक कनेक्टिव्हिटी अनलॉक होते. यामुळे ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी, ऑटोनॉमस व्हेकल आणि टेलिमेडिसिन यासारख्या एरियाजमध्ये डेव्हलपमेंट पॉसिबल होईल. सायबर सिक्युरिटी बिझनेसचे वाढते डिजिटलायझेशन आणि ग्रोईंग थ्रेड्स लँडस्केपमुळे
सायबर सिक्युरिटी आणखी क्रिटिकल होईल. सायबर सिक्युरिटी टेक्नॉलॉजीमधील प्रगती जसे जसे AI ड्रिव्हन थ्रेट डिटेक्शन आणि ब्लॉकचेन बेस्ड सिक्युरिटी सोल्युशन डेटा आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रोटेक्शनसाठी आवश्यक असते. क्लाउड कम्प्युटिंग IT लँडस्केपला डॉमिनेट करत राहील, ज्यामुळे कम्प्युटिंग रिसोर्सेसमध्ये स्केलेबल आणि फ्लेक्झिबल ॲक्सेस पॉसिबल होईल. बिझनेस क्लाउडवर अधिक वर्कलोड मायग्रेट करत असल्याने क्लाउड बेस्ड सर्व्हिसेसची मागणी वाढत राहील, ज्यात इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस, प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस आणि सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस यांचा समावेश असेल. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी सिक्युअर आणि ट्रान्सपरंट डिक्लरायझेशन लेजर प्रोव्हाइड करून ट्रेडिशनल इंडस्ट्रीजला नष्ट करेल. क्रिप्टोकरन्सीच्या पलीकडे ब्लॉकचेनच्या ॲप्लिकेशन्समध्ये सप्लाय चेन मॅनेजमेंट, डिजिटल आयडेंटिटी व्हेरिफिकेशन आणि स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट यांचा समावेश असेल. ऑगमेंटेड रियालिटी आणि व्हर्च्युअल रियालिटी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स होत राहतील, जे गेमिंग, एंटरटेनमेंट, एज्युकेशन, ट्रेनिंग आणि रिमोट कोलॅबरेशनमध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह एक्सपिरियन्स प्रोव्हाइड करेल. ही टेक्नॉलॉजी अधिक ॲक्सेसेबल होत असल्याने वेरियस सेक्टरमध्ये त्यांचे ॲडॉप्शन एक्सपेक्टेड आहे. फ्युचर ऑफ इंडिया. भारत हा जगातील लार्जेस्ट टेक्नॉलॉजी मार्केट आहे. भारताच्या ओव्हरऑल इकॉनॉमीमध्ये IT इंडस्ट्रीचे मोठे योगदान आहे आणि सध्या वर्ल्ड टेक्नॉलॉजी मार्केटच्या 32% जास्त हिस्सा कव्हर करते. त्यामुळे या क्षेत्रात करिअरची ग्रेट व्हरायटी नेहमीच पाहायला मिळेल. भारत जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम आहे. 2047पर्यंत विकसित भारताचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून सरकारने अशा अनेक योजना तयार केल्या आहेत, ज्यामुळे इनोव्हेशनला अधिक मदत होईल. बँगलोर, हैदराबाद, मुंबई, चेन्नई, दिल्ली, पुणे, नागपूर, कोलकाता भारतातील टॉप टेक सिटीजमध्ये आहेत. ही शहरे सर्वाधिक IT ओपनिंगला रिप्रेझेंट करतात.